10 मार्च 1980 रोजी संघर्ष करण्यासाठी आणि समाजाला प्रेरणा देण्यासाठी एका सुलक्षणी बाळाचा जन्म झाला. वडील ज्ञानदेव लंके आणि आई शकुंतला यांनी त्या बाळाचं नाव ठेवलं निलेश. लहानपणापासूनच कुस्तीचं वेड असल्यामुळं निलेश पैलवान म्हणून ओळखला जाऊ लागला. अशातच पारनेरमधील सभेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जात असताना निलेश यांना त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्याच दिवसापासून या चिमुरड्यानं स्वतःचं संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घ्यायचं ठरवलं. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांनी आपले कार्यकर्ते जमवण्यास सुरुवात केली. साधं निसरून तुटलेलं नसतानाही शिवसेनेचे तालुका प्रमुख हे पद मिळणं ही महाराष्ट्रातील एकमेव केस होती. याच वयात त्यांनी भंगा गावची ग्रामपंचायत ताब्यात घेऊन आपण काय करू शकतो याची चुणूक दाखवून दिली. हलाखीची परिस्थिती असल्यामुळं त्यांना अहमदनगर येथील कायनेटिक कंपनीमध्ये नोकरी करावी लागली. बालपणापासून समाजकार्यात गोरगरीब जनतेशी ना जोडली गेल्यामुळं नोकरीत त्यांचं मन रमलं नाही. नोकरी सोडून ते पुन्हा समाजकारणात आणि गावच्या राजकारणात सक्रिय झाले. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून कार्य करत असताना अनेक गोरगरीब निराधारांचा आधार बनून शेकडो गरीब वृद्धांना शासनाच्या लोकोपयोगी योजनेतून मासिक पगार सुरू केला. शासनाच्या सर्व योजना गावासाठी आणि तालुक्यासाठी प्राधान्याने राबवत सुपा MIDCच्या माध्यमातून हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. हे करत असताना त्यांच्यावर अनेक खोटे घाणेरडे आरोप झाले.